माहेरी जायचंय म्हणून बॅग पॅक करत आहे आज. माहिती नाही पण किती दिवस राहणार आहे. ते बोलले 8 दिवस राहील, पण आता समर्थ किती दिवस राहू देतं ते माहिती नाही. कारण की त्याला त्याच्या पप्पावर आहे, म्हणजे एवढा अंगावर झालेला आहे त्याच्या पप्पाच्या की बस. माहिती नाही तो राहतो का नाही गावी, पण भरपूर समर्थाचे कपडे नेते. कारण की 7-8 दिवस तरी कमीत कमी राहील असं वाटते मला. पण समर्थ एवढा म्हणजे त्याच्या पप्पाच्या अंगावरती एवढा झालाय ना, राहील का नाही याचं मला गॅरंटी नाही. पण भरपूर दिवस झाले मी गेलेच नाही गावी. आणि आरामाची एवढी जरूरत, म्हणजे गावी जाणं म्हणजे बरं वाटत नाही ना, त्यामुळे मी तुम्हाला दिसते अशी, पण आरामासाठी चालली. मग आता पॅकिंग वगैरे रात्रीला, म्हणजे रात्रीच्या गाडीत जायचं 10च्या, त्यामुळे पॅकिंग तर झालेली आहे माझी. जास्त कपडे नेत नाही, कारण की मला माहिती आहे की समर्थ मला राहू देणार नाही. कारण की त्याला एवढा पप्पा, म्हणजे रात्रीची वेळ झाली की त्याच्या पप्पाच्या अंगावर एवढा आहे ना, मला असं वाटत नाही की गावी गेल्यावर तो राहील म्हणून. मग जे कपडे लागते मी थोडे फारच नेणार आहे, कारण की समर्थ राहिला तर ठीक आहे, नाही तर बघू शकता तुम्ही आता माझी पॅकिंग तर झाली. इकडे समर्थाचे कपडे ठेवले, तिकडं माझे वरती खालती त्याची ब्लँकेट वगैरे, म्हणजे असं रात्री थंडी वाजल म्हणून जास्त कपडे घेतले नाही. पण मी राहतो का नाही त्याच्यामुळे मी जास्त काही पॅकिंग केली नाही. आणि तो आता थोडीशी बॅग भरली, बघू आता नंतर काय काय. रात्रीच्या गाडीने जायचं आहे आणि आज एकादशी आहे म्हणून आज सगळ्यांनाच उपास आहेत आमच्या घरामध्ये. तर मी आता म्हणजे तयारी वगैरे करून सगळी रेडी ठेवते, म्हणजे 10च्या गाडीने जायचं म्हणून एवढी काही घाई नाही आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि मी तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करीन, म्हणजे तुम्हाला बघायला जे एवढं आवडणार. आज एवढं म्हणजे ऊन पडते आणि सारखं पाऊस पडतो, थोडंसं ऊन पडतं थोडासा पाऊस पडतो. मी तुम्हाला दाखवते त्या कपड्यानं आज एवढं परेशान झाले मी. पडलं ऊन, लगेच पाऊस पडतोय, थोड्या वेळात पाऊस पडतो, थोड्या वेळ ऊन पडतं, थोड्या वेळ. आणि घरात कपडे दाखवते कसे झाले. हे सगळे मी घरात कपडे टाकले, सगळे ओले झालेत. आणि दोरणे बघा, ती सकाळपासून 3-4 वेळेस कपडे बाहेर टाकलेत, मध्ये टाकलेत. मी एवढं परेशान झाले बस कधी. आता मी कपडे टाकतच नाही. आता ऊन पडले आणि असं वाटेल की कपडे सुकून जातील. तर रात्री गावाकडे जाताना मी नेक्स्ट व्हिडिओ काढीन. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.